नमस्कार मंडळी. जय महाराष्ट्र. मंडळी, तुम्ही कधी पाहिले आहे का एखाद्या विहिरीमध्ये छोटासा महाल? हो, तुम्ही बरोबर ऐकलं. विहिरीमध्ये महाल. ज्या महालात बसून वीर छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक बैठकासुद्धा घेतलेल्या आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊया, अशी विहीर आहे तरी कुठे? सातारा. हो, साताराच. सातारा जिल्हा हा मुळातच वीरांची भूमी म्हणून ओळखला जातो. इथे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या राजांचं मावळं होऊन गेलेत. तर या जिल्ह्यात अशाच आपल्या इतिहासाची ओळख सांगणारी ही बारामोटांची विहीर. ही विहीर पुण्यापासून फक्त 2 तासांच्या अंतरावरती, जो पुणे बँगलोर NH48 हायवे आहे त्याच्यापासून अगदी 1.5 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर जे लिम गाव लागतं त्या गावामध्ये ही विहीर आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत त्यांच्या पत्नी वीरूबाई भोसले यांनी या ऐतिहासिक दगडी विहिरीचं बांधकाम साधारणपणे 1719 ते 1724च्या दरम्यान केलं होतं. इथल्या आजूबाजूच्या 300 आंब्यांच्या बागांना व आजूबाजूच्या शेतीला पाणी पुरवठा व्हावा आणि हा भाग सुपीक व्हावा या उद्देशाने ही विहीर बांधली गेली होती. आता हिला बारामोट असे नाव पडण्याचे कारण, एकाच वेळी 12 मोट म्हणजेच बैलजोडीने चालणारे रहाट लावून पाणी काढलं जातं. 1 मोट म्हणजे बैलाच्या एका जोडीने चालणारी चमड्याची मोठी पिशवी जी विहिरीतून पाणी खेचते. तर ही विहीर जी आहे ती अष्टकोनी असून शिवलिंगाच्या आकाराची आहे. जवळपास 120 फूट खोल आहे आणि या विहिरीत खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. भिंतींवरती सुंदर नक्षीकाम कोरलेले आहे. असे म्हटले जाते की या विहिरीत एक छोटासा झरा आहे जो 12 महिने वाहत असतो. त्यामुळे या विहिरीचं पाणी उन्हाळ्यातही कधी आटत नाही. ही जी विहीर आहे ती 300 वर्ष जुनी असूनही हिचे बांधकाम अजूनही मजबूत आहे. सिमेंट शिवाय फक्त दगड आणि चुन्याने बांधलेली ही 2 मजली विहीर आहे. या विहिरीत पावसाळ्यामध्ये जास्त पाणी असतं. त्यामुळे या विहिरीला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ हा हिवाळा व उन्हाळा हाच आहे. महाराष्ट्र सरकारने आता हिला संरक्षित स्मारक व पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून तिचे जतन केले जात आहे. इथे छावा मूव्ही यासारख्या अनेक मूव्हींचे शूटिंगसुद्धा झालेले आहे. या ठिकाणाला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही भेट देऊ शकता. इथून सातारा फक्त 15 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मग मंडळी, तुम्ही कधी अशा ऐतिहासिक वास्तूला भेट देताय